नमस्कार. अमरावती मंडल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहे सन्माननीय सुनीलजी खराटे, जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्याकडे. नमस्कार सुनील भाऊ, नमस्कार. तुमचं अमरावती मंडल न्यूजमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, की आज जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण भारतामध्ये आहे, की कशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याच्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून तुमचे काय विचार आहेत? नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावलेला आहे हं. आणि सुडाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण आणि यातून जो नवीन पिढी जे तयार होत असते, त्या नवीन पिढीला काय संदेश या सरकारला किंवा ज्यांना फोडाफोडी त्यांनी केली त्यांना काय द्यायचं आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण की आज आपला देश युवांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. युवांची संख्या जास्त आहे. असं असताना त्या युवांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्या बाजूने त्यांना वळवणं हे अत्यंत महत्वाचं. असं असताना सुद्धा त्यांच्या समोर अतिशय थोड्याशा स्वार्थासाठी कधीही एकत्र न येणारे लोकही सुद्धा ते एकत्र घेतात. त्याच्यासाठी असंवैधानिक पद्धतीचा वापर करून या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचा त्यांनी स्तर घसरवला गेला आहे. तर मला सांगा, की उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालसेपोटी दुसऱ्या पक्षांसोबत गेले असा आरोप भाजपच्या नेत्यांचा आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बिलकुल नाही. अत्यंत चुकीचा आरोप आहे. कारण की सत्तेच्या लालसेपोटी सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीच राष्ट्रवादीसोबत सकाळी 5 वाजता शपथविधी उरकवला होता त्यांनी. आणि जेव्हा आपल्या समोर दिसते आहे की समोरची पार्टी कुठल्याही स्तरावर सत्तेत राहण्यासाठी जात आहे, तर या महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी त्यांनी तो योग्य निर्णय घेतला. जेणेकरून या सत्ता पिपासू लोकांच्या हाती जर सत्ता गेली तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ होईल. त्यासाठी त्यांनी तो महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णय घेतला. बरं, हे जे पक्ष विभाजन झालेले आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती, याच्यामुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये किती संभ्रम निर्माण होतो, की त्यांनी मतदान करताना काय विचार करायचा या लोकसभेमध्ये? निश्चितच संभ्रम निर्माण होण्याची परिस्थिती आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचा जो कॅडर कार्यकर्ता आहे, ज्याला त्या पक्षाच्या विचारधारा अत्यंत महत्वाची वाटते, की त्या विचारधारेला प्रभावित होऊन त्या पक्षात तो गेलेला आहे, तो त्या पक्षाला कधीही सोडणार नाही. कारण हे फोडाफोडीचं राजकारण अगदी आता लहान मुलांपासून सर्वांना कळलेलं आहे. म्हणजे सर्व लहान जर एरियात गेले ज्यांना राजकारणाचं काहीच कळत नाही, म्हणजे 18 वर्षाच्या खालची मुलं, अगदी लहान मुलं सुद्धा हे जे फोडाफोडीचं राजकारण दुसऱ्या पक्षात गेले तर ते दिसले की 50 खोके एकदम ओके असा नारा देऊन टाकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं आहे की सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात आणि सत्तेसोबत त्यांना ईडी, सीबीआय आणि पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीचा धाक दाखवून त्यांना तिकडे नेल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे या दोन्हीचा संगम म्हणजे एकीकडे सत्तेची लालसा आणि दुसऱ्या बाजूनं दाखवलेला धाक. मग जेलमध्ये जा किंवा खुर्चीवर बसा. पण मग आता म्हटलं जातं, की भाजप सरकार सगळ्या इतर पक्षाच्या जे जे नेते होते, आमदार, खासदार किंवा जे मोठे पदाधिकारी आहेत, त्यांना ईडीची भीती दाखवतात आणि मग ते लोकं भाजपामध्ये समाविष्ट होतात. मग जर कार्यकर्ता किंवा तो आमदार किंवा खासदार किंवा तो कार्यकर्ता जर प्रामाणिक असेल, तर त्याला कसली भीती आली? नाही, तर कार्यकर्त्याला भीतीच नाही म्हणूनच कार्यकर्ते गेले नाही. तुम्ही नाही, बरेच नेते तुमचे पक्ष सोडून गेले ना, त्याच्यामुळे 2 पक्ष निर्माण झाले. नेते गेले, कार्यकर्ते गेले नाही. कार्यकर्ते आणि जनाधार हा उद्धव साहेबांच्या बाजूने राहिला आणि उद्धव साहेबांनी जे 2.5 वर्ष काम कोरोना काळात केलं त्याचीच फलश्रुती आहे की जसं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट असं विशेषण मिळालं, तसंच स्वच्छ प्रतिमेचा कुटुंब प्रमुख म्हणून पहिल्यांदा त्यांच्यानंतर यांना सुद्धा विशेषण मिळालं, ते उद्धव साहेबांना. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता किंवा कार्यकर्ता कुठंच गेला नाही. आज अमरावती जिल्ह्याची परिस्थिती पहा, त्यांना वेगवेगळ्या पक्षातून आणून पदाधिकारी बनावे लागतात, परंतु आमच्या पक्षातला कोणीच गेला नाही. बरं, बाळासाहेब म्हणायचे, की म्हणजे त्यांची ती नीती होती, की आम्ही काँग्रेससोबत कधीच बसणार नाही, काँग्रेससोबत आमची कुठलीही वाटाघाटी होणार नाहीत. परंतु आज त्यांच्याच मुलाला काँग्रेसच्या सोबत बसावं लागत आहे. हा विरोधाभास का बरं आज? राजकारणी व्यक्तीनं सर्वप्रथम स्वतःसाठी राजकारण कधीच करायचं नसते. ते भौगोलिक परिस्थिती जशी जशी निर्माण होते, देशाचं आणि देशाच्या नागरिकांचं अस्तित्व ज्या ठिकाणी सुरक्षित वाटते तो निर्णय त्यांना घ्यायचा असतो. जर विचार केला असता तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा एक इंटरव्ह्यू पहा, त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही
त्यांनी हा शब्द प्रयोग केला होता की कधीच लग्न करणार नाही, अविवाहित राहू पण लग्न करणार नाही. परंतु ते राष्ट्रवादीत गेले. मग त्यांना हा प्रश्न विचारला का कोणी? आम्ही तर देशाच्या अर्थकारणासाठी ज्या अर्थकारणामध्ये भारताच्या अर्थकारणात जे महाराष्ट्र अनन्यसाधारण महत्व आहे, ज्या मुंबईचा वाटा सर्वात मोठा असतो आणि ते मुंबई महाराष्ट्राची राजधानी प्लस वैभव आहे, त्या मुंबईच्या वैभवाला इतर राज्यात शिफ्ट करून तिथं देशाच्या अर्थकारणातलं महत्व कमी करण्याचा जो यांचा घाट आहे आणि ते करत असताना ह्या महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे, आमच्या युवकांचा रोजगार, हे सगळं तिकडे जाताना भारतीय जनता पार्टीचे नेते हे फक्त मुख गिळून पाहत आहेत. त्यांचा हा महाराष्ट्र नाही आहे. आज त्यांची सत्ता आहे. जर आमची सत्ता असतील, त्यांनी तिकडे नेलं असतं तर तिथपर्यंत आम्हाला असं वाटलं असतं का ठीक आहे बा, सत्ता आमची नाही म्हणून तुम्ही आज तुमची सत्ता आली आहे, गेलेले प्रोजेक्ट तुम्ही आणू शकता. IFSC केंद्र आहे, वेदांता फॉक्स आहे, हिऱ्याचे कारखाने. आज हिऱ्याचे हब त्यांनी सुरतला बनवला. त्या सुरतच्या हबमध्ये त्यांना स्किल्ड लेबर नाही आहे. जे आपल्या विदर्भाचे लोक होते, मुंबईत काम करत होते, त्यांना तिथून आता फोन येत आहे की बा आमच्याकडे या काम करा. म्हणजे तिथं काहीच नाहीये, पण तिथं तुम्ही म्हणजे काय म्हणते सोन्याची वस्तू बनवायला चाललंय. आणि ह्या महाराष्ट्राला जो एकदम म्हणजे सोन्याचा होता तो तुम्ही कमी करत इतक्या खाली घेऊन जाताय की आता जे चांगले प्रोजेक्ट आहेत ते इथं आणायचेच नाही आणि जे कुठंच नाही चालत टाकाऊ प्रोजेक्ट इकडे देऊन टाकायचे. आम्ही काहीतरी तुम्हाला दिलं. हा जो प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्रासोबत जो दुजाभाव देशाच्या पंतप्रधानांना करावा, हे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे सर्वात पहिले पाहून त्यांनी त्याचा विरोध केला पाहिजे. तेव्हा महाराष्ट्राची जनता त्यांना खरं म्हणेल की त्यांना माफ करेल, नाही तर अन्यथा त्यांना माफ करणार. पण शिंदे गटाच्या लोकांचं म्हणणं होतं की आमचे विचार ऐकले जात नव्हते, आमच्या मतांना मान सन्मान मिळत नव्हता, आमचे कामं होत नव्हते आणि म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारमधून बाहेर पडलो आणि भाजपच्या सोबत गेलो. तर हे कितपत खरं आहे? आता एकनाथ शिंदे साहेब जे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक इंटरव्ह्यू जर तुम्ही पाहिला असेल, तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. ठाण्याच्या एका सभेत त्यांनी भर स्टेजवर रडत उद्धव साहेबांच्या हाती राजीनामा दिला होता. या भारतीय जनता पार्टीच्या मांडीला लावून आम्ही बसू शकत नाही, यांच्यासह आम्ही काम करू शकत नाही, हे आमचं अस्तित्व संपायला निघालेलं. मग त्यावेळेस त्यांचं ते घोषवाक्य होतं. आता ते म्हणतात की यांच्यासोबत, आणि दुसरं एक अजून वाक्य होतं की अजितदादा तुमच्या सोबत आहे आणि त्यांना वित्तमंत्रीपद तुम्ही दिलेलं आहे, आम्हाला निधी देत नाही, आमच्या पक्षाचा विकास करू देत नाही, आमच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते निधी देत नाही, तर आम्ही यांच्यासोबत बसू शकत नाही. तेच अजितदादा परत तिकडे गेले, त्यांनाच वित्तमंत्रीपद दिलं. मग आता काय, इथे काम होत नव्हतं तिथं कुठं होऊन राहिलं, मग तिथं कसं काम होत आहे तुमचं? आणि तुम्ही राजीनामा दिला होता भाजप सोबत काम न करण्यासाठी, मग आज तुम्ही भाजप सोबत कसे बसले? मग हा त्यांचा आरोपच खोटा आहे की आमचं काम होत नव्हतं. मग आता तिथं जाऊन कुठं काम होणार तुमचं? मला सांगा की शिवसेनेचं सरकार म्हणजे ठाकरे सरकार पडण्याची मुख्य काय कारणे असू शकतात? दगाबाजी आणि देशाच्या ज्या सर्वोच्च संस्था आहे, ED, CBI आणि इन्कम टॅक्स, या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग हे एकमेव कारण आहे. अन्यथा 2.5 वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण झालं, जे सत्ता आदरणीय उद्धव साहेबांनी चालवली, त्यात सर्वसामान्य जनतेला अत्यंत दिलासाजनक म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शब्दाचा शब्दप्रयोग करत आहे. कारण हे आजपर्यंत कर्जमाफी म्हणत होते, माफी ही गुन्हेगाराला देत असते. आमचा शेतकरी, त्याला मुक्ती कोणीच दिली नाही आणि अत्यल्प कागदांवर त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. हा इतका मोठा निर्णय होता का संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी सुखावला. असे अनेक मोठमोठे निर्णय त्यांनी घेतले आणि असं करत असताना देशातल्या पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ते आले. हे तर आम्ही काही टाकलं नाही, ह्या संस्था तर त्यांच्याच होत्या. त्यांना जेव्हा रँकिंग दिलं तर हे त्यांच्याकडून आलेलं नाही. आणि त्या 5 मध्ये भाजपचा कुठलाही राज्य असलेला कुठलाही मुख्यमंत्री, आणि आपण बाजूच्या राज्यात पाहिलं की गंगेत तरंगताना पाहिले. आपल्या महाराष्ट्रात कोरोना काळात एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला उदाहरण नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहून यांना जेव्हा कळलं का हे जर सरकार 5 वर्ष चाललं तर अजून 25 वर्ष आपल्याला येऊ देणार नाही, आणि म्हणून त्यांनी त्या सर्व संस्थांचा दुरुपयोग करून यांना पुढून सत्ता हस्तगत केली. तर ही जी पक्ष फाळणी आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, प्रत्येक पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत, त्याचा यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीवर आणि पर्यायाने अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? अमरावतीच्या लोकसभेवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही. कारण मी पहिल्यांदा सांगितलं की शिंदे गटाकडे इतर पदाधिकारी पुरतेच मर्यादित आहे
आणि तेही वेगवेगळ्या पक्षातून आलेले आहे. त्यांना जी आत्मीयता असते पक्षाबद्दल किंवा उमेदवाराबद्दल किंवा आपल्या युतीबद्दल, ती आत्मीयता बिलकुल नाही. कारण वेगवेगळ्या पक्षातून आलेले लोक आहेत. आणि शरद पवार गट इथं नाहीच आहे. जे राष्ट्रवादीचा थोडा बहुत होता तो पवार साहेबांकडे आहे. त्यामुळे शरद पवार गटाचं इथं काहीच नाही. त्यामुळे इथल्या लोकसभेच्या सीटवर निश्चितच त्याचा परिणाम म्हणजे 1% सुद्धा पडणार नाही. तर इथल्या लोकलच्या जे महाविकास आघाडी आहे, त्यामध्ये जे काही कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत, त्यांच्या वैयक्तिक मतभेदाचा या तुमच्या उमेदवारावर काय परिणाम होईल महाविकास आघाडीच्या? वैचारिक मतभेद प्रत्येक पक्षात असतात. त्याला काही त्याचं फार महत्व नसते. आपल्या घरात सुद्धा आपले नवरा बायको म्हणा, आई वडील म्हणा किंवा मुलगा वडील म्हणा, त्यांच्यात वैचारिक मतभेद असतात, तितक्यापुरते असतात. परंतु तेव्हा जेव्हा लढण्याची वेळ येते, ते सर्व एकत्र होत असतात. भले एका समोरासमोर बसणार नाही, परंतु त्यांच्यात शर्यत लागते. तेव्हा मी काम जास्त करेन की तो जास्त करेन. त्यामुळे उलट नुकसानाच्या ऐवजी फायदा जास्त होतो. बरं, शिवसेनेचा खूप एक मोठा व्यक्ती आज शिवसेना सोडून प्रहारमध्ये गेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची कुठल्या प्रकारची हानी झाली? बिलकुल हानी झाली नाही. कारण की जेव्हा महाविकास आघाडी झाली तर आज महाविकास आघाडी होताना आम्ही 21 सीट घेतल्या. तर त्या 21 सीट घेताना बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक नाराज झाले. मग त्यांनी पक्ष थोडी सोडला. हा उद्धव साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा कार्यकर्त्यांना समजून घेतल्या पाहिजे. कारण जेव्हा आपण महाविकास आघाडी एवढ्या 3 पक्षाची युती करतोय, त्यातला सर्वात मोठा वाटा जर आपल्याला मिळत आहे, तर आपणच अशी भूमिका घेतली तर इतर पक्ष मग आपल्या 21 सीटा काय म्हणतील. त्यामुळे हे सर्वसामान्य शिवसैनिकाला या गोष्टी कळतात की बा हे करणं योग्य नाही. एका शिवसैनिकानं जर तो सांगतोय की बा मी तळागाळातला शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाचं काम आहे, शिवसैनिक म्हणजे शिवसेना हा पक्ष संघर्षासाठी निर्माण झालाय. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात सर्वात पहिले धावून जाणारा शिवसैनिक तयार झाला पाहिजे, यासाठी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे सत्तेची लालसा सर्वात कमी शिवसैनिकांकडे आहे. त्यामुळे असं जर झालं असलं तर त्या उद्धव साहेबांच्या आपण मागे राहिलं पाहिजे, असा विचार त्यांनी केला पाहिजे असता. आणि उलट या व्यक्तीला निवडून आणलं असतं तर समोरच्या अनेक निवडणुका आहेत, त्यात त्यांचा विचार झाला असता कदाचित. तर अजून एक आरोप असा आहे भाजपाचा, की संजय राऊत यांच्या चुकीच्या धोरणामुळे शिवसेनेला फटका बसला आणि आज तेच संजय राऊत म्हणत आहेत की लोकशाही धोक्यामध्ये आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? संजय राऊत साहेबांच्या कोणत्या धोरणामुळे फटका बसला ते धोरण सांगा. त्यांचं राष्ट्रवादीकडे त्यांचा कल जो होता तो पवार साहेबांच्याच मताने ते चालत होते, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत. मग याच्या अगोदर भाजपसोबत जेव्हा सरकार होतं तेव्हाही ते म्हणत होते संजय राऊत साहेबांमुळेच झालेली युती आहे. मग यांच्यासोबत जर झाली तर मग ती पहिली तुटलेली तुम्हीच सत्तेच्या बाहेर. सगळ्यात पहिले भारतीय जनता पार्टीनं या अगोदरची जेव्हा सत्ता होती त्या सत्तेत 5 वर्ष आम्ही सोबत होतो, तर पण 5 वर्षात त्यांनी उपमुख्यमंत्री एकही दिला नाही. आणि आता 2 उपमुख्यमंत्री देत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःहून युती तोडली. त्यानंतर 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो मागच्या, त्यावेळेस कुठलीही महत्वाची पदं दिली नाही. राज्यमंत्र्यांना फक्त रिबीन कापा आणि भूमिपूजनाचे अधिकार दिले. संवैधानिक सगळे अधिकार स्वतःकडे राखून ठेवले. आता यावेळेस त्यांनी 2.5 वर्षाचं जेव्हा एकत्रीकरण ठरलं, 2.5 वर्ष दिले असते तर मग सत्ता म्हणजे 25 वर्षाचा जुना मित्र अजून तसाच राहिला असता. आज 2.5 वर्ष आम्ही घेतल्यानंतर यांनी जी युती केली त्यात 2.5 वर्षातलं एकही वर्ष यांना मिळालं नाही. मग जर आम्हाला 2.5 वर्ष दिले असते आणि हिंदुत्वाचा आमचा लहान भाऊ किंवा आमचा मोठा भाऊ हा जे म्हणत होते तो काय म्हणाला असता. तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि कट्टर हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही तुमच्या सत्तेच्या लालसेपोटी बाजूला करता. त्यामुळे यात शिवसेनेचा कुठंच दोष नाही. तर बघा की आता जे काँग्रेसची आजची भारतामधली परिस्थिती आहे, त्यांचे जे नेते आहेत राहुल गांधी, त्यांच्यावर वक्तव्य केले जाते की राहुल गांधी हे फक्त काँग्रेसचे इंजिन आहे आणि मागे डबेच नाही आहेत. मग अशा डबे नसलेल्या गाडीमध्ये आज शिवसेना सवार झाली आहे, तर त्याचा काय विचार कराल? राहुल गांधी यांची जर तुम्ही भारत जोडो यात्रा पाहिली असती तर 3,500 किलोमीटर जो व्यक्ती पैदल चालते, आज तो म्हणजे प्रिन्स म्हटलं तर चालेल. देशाच्या पंतप्रधान त्यांची आजी पण राहिलेली आहे, त्यांचे वडील पण राहिलेले आहे आणि त्यांच्या घराण्यातच एक असं हे आहे की बा त्यांच्या आजी सुद्धा देशासाठी शहीद झाल्या, त्यांच्या वडिलाचे तर तुकडे तुकडे झाले. असं असताना तरी सुद्धा तो माणूस राजकारणात आहे की बा उद्या माझंही काही होऊ शकते. परंतु 3,500 किलोमीटरची जेव्हा त्याची भारत जोडो यात्रा झाली, जर तुम्ही जनसमुदाय पाहिला असता प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात, तर त्या यात्रेत तुम्ही पाहिलं तर इतका जनसमुदाय प्रत्येक गावात त्यांच्या मागे होता आणि त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी पैदल चालण्यासाठी आतुर होता. मग असं कसं म्हणता की राहुल गांधीच्या मागे काहीच नाही. आज तो माणूस
स्वतः बाजूला होऊन खरगे सारख्या सिनियर मोस्ट माणसाला अध्यक्ष केलं. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे तो बा त्याच्या मागे कोणीच नाही असं म्हणूच शकत नाही. नाही, मग कुठेतरी ती जी घराणेशाही होती त्याला मोडीत काढणं त्यांना आवश्यक होतं, कारण पक्ष वाचवायचा आहे म्हणून कदाचित त्यांनी अशा प्रकारचं धोरण घेतलं असेल. आज त्यांनी भारत जोडो यात्रा केली, सगळं केलं, पण तरीही भारताची जनता त्यांना आज पंतप्रधान म्हणून स्वीकारायला तयार नाही आहे ना. त्याचं काय? त्यांनी स्वतःहून म्हटलंय की मला पंतप्रधान बनायचं नाही. म्हणजे त्यांना स्वतःच सांगितलं की मी पंतप्रधान होणार नाही. त्यामुळे भारताच्या जनतेने स्वीकारलं की नाही स्वीकारलं हे तर निवडणुकीच्या निर्णयानंतर कळेल. आज जी निवडणूक ह्या 4 जूनचा जो रिझल्ट आहे त्यानंतर कळेल की कोणाला ऍक्सेप्ट करणार आणि कोणाला नाही करणार. आज ते म्हणतात की बा 65 वर्षात यांनी काय केलं आणि आता 10 वर्षापासून यांची सत्ता आहे. आता हे म्हणतात 75 वर्षात काय केलं. अरे 10 वर्ष तुमचे आहे ना, तुम्ही तुमचे त्यात कसे ऍड करता. तुमचे 10 वर्ष तुम्ही सांगा काय केलं. आता काल माझा एबीपी माझ्यावर इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा भाजपच्या लोकांना विचारलं की बा तुमचा उमेदवार कसा चांगला. आम्हाला विचारलं. मी म्हटलं बा त्यांची 5 कामं यांनी मोजून दाखवली. खासदारांना धोरणात्मक निर्णय जिल्ह्यासाठी काही मोठे उद्योगधंदे युवकांच्या रोजगारासाठी काहीतरी ठोस करणे. इथं 75 एमआयडीसी आहे त्याच्यासाठी एअरपोर्ट चालू करायला पाहिजे तर 5 वर्षात काहीच झालं नाही. मग असं असताना आपण 5 कामं यांनी मोजून दाखवावी. तर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी होता तो म्हणाला खूपच चांगला आहे त्यांनी असं केलं तसं केलं. मग मी म्हटलं जर समजा चांगला उमेदवार तुमचा आहे तर उमेदवारी निश्चित करायच्या 1 दिवस अगोदर इथले आमदार इथले खासदार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी हायकमांडकडे जाऊन एक हे देतात अर्ज देतात की हा उमेदवार दिला तर आम्ही काम करणार नाही, हा उमेदवार आम्हाला नको. आणि तरी सुद्धा हायकमांड यांचं कुठलंच न ऐकता त्यांना उमेदवारी निश्चित करते. म्हणजे इथल्या लोकल लोकांचं तिथं काही चालत नाही आणि ते झाल्यानंतर यांना तोंड खाली करून यावं लागलं आणि त्यांना परत त्यांच्या मागे फिरावं लागलं. कुठल्या मनाने हे लोक काम करतील. मग एवढी नामुष्की या म्हणजे पक्षावर का यावी की आपल्या एवढ्या कर्मठ काम करणाऱ्या अनेक वर्षापासून या पक्षासाठी योगदान देणाऱ्या आणि योगदान देऊन पक्ष वाढवणाऱ्या लोकांवर अन्याय करताना पक्षाला का काही वाटलं नाही. बरं, मला सांगा की आता तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये पण काम केलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये, आणि आतापर्यंत तुम्ही भाजपाच्या सोबत होते युतीमध्ये. तर भाजपासोबत जे तुमच्या म्हणण्यातून दिसत आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर इथे अन्याय झाला आहे, कारण त्यांच्या मनामध्ये नसलेला उमेदवार त्यांना दिला आहे. तर ही जी नाराजी झालेली आहे स्थानिक भाजपा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची, त्याचा परिणाम नवनीत राणांच्या उमेदवारीवर होऊ शकतो का? निश्चित होणार. कारण त्यांचे जे त्या छोट्या छोट्या रील्स फिरत आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही हर हर मोदी घर घर नाही हर हर महादेव घर घर महादेव म्हणतो. आणि हे लोक हर हर मोदी घर घर मोदी म्हणतात. म्हणजे हे मोदी बा महादेवापेक्षा मोठे झाले का. तर या मोदींना आम्ही आता घरी बसून दाखवू, हे शब्दप्रयोग त्यांचे आहे. तशाच पद्धतीनं रवी राणाचे पण रील्स पडत आहे. काही मोदी बिदी लहर नाही आहे, या सगळ्या लहरला आम्ही दाबून टाकू, अशी अनेक वक्तव्य या लोकांची समोर येत आहे. आणि तुमच्यासारखे लोक युट्यूबर्स हे सगळं दाखवत आहेत लोकांना. जनतेच्या समोर गेल्यानंतर त्यासोबत भाजपचा कार्यकर्ता सुद्धा पाहत आहे. ज्याच्या मनात मोदीजींबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड प्रेम आहे, त्या व्यक्तीचं कुठंतरी मन होईल का या व्यक्तीला मत देताना की बा हे तर आमच्या मोदी साहेबांना आमच्या या एका सीटना नाही फरक पडणार, पण या व्यक्तीला आम्ही धडा नक्की शिकू ज्या आमच्या मोदी साहेबांना शिव्या देतात, ज्यांचा प्रचंड आदर आमच्या मनात आहे, देशासाठी त्यांच्या मनाने खूप काम आहे, अशा व्यक्तीला जर ते शिव्या देत असेल तर निश्चित याचा परिणाम त्या निवडणुकीत होणार. बरं, त्यांच्यावर आरोप आहे राणा दाम्पत्यावर की हनुमान चालीसा प्रकरण गाजवून त्यांनी ठाकरे सरकारला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला, मोदी अजेंडा त्यांनी राबवला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा तर जो खासदार असतो त्या खासदाराचं क्वालिफिकेशन हे आहे का की त्यांनी हनुमान चालीसा कुठेतरी जाऊन म्हणावी. आणि जो विषय आपण रोज घरी प्रत्येक आपण हिंदू धर्मीय लोक आपण आपल्या घरी सकाळी कुठली तरी एक छोटीशी पोथी वाचतो, हात जोडतो, अगरबत्ती लावतो, आपापल्या घरी प्रत्येक जण करत असतात. आणि जर त्याच्यापेक्षा काय असेल तर एक विशिष्ट दिवशी शनिवारी बजरंगबलीच्या मंदिरात जातो, त्या ठिकाणी आपण पूजा अर्चना करतो. मग हे करत असताना अनेक मंदिर आहे, मग हे हनुमान चालीसा तिथंच का वाचायची होती यांना, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि तो मुद्दा घेऊन तुम्ही त्याचं एवढं अवडंबर करणं हाच दुसरा मुद्दा. तिसऱ्यांदा त्यांनी असं सांगितलं की बा आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली नाही आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं. आता जेलमध्ये टाकलं त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था आहे. त्याने उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून ते कोणालाही जेलमध्ये टाकू शकतात. तर मग आता जेवढे नेते जेलमध्ये टाकले जात आहेत, अरविंद केजरीवाल किंवा ते सोरेन या सगळ्यासारखे जे नेते हे मग मोदीजींनी जेलमध्ये टाकले का, याचं उत्तर त्यांनी द्यावं.
म्हणजे याचा अर्थ जर उद्धव साहेबांनी या दोघांना जेलमध्ये टाकलं असेल तर निश्चित मग मोदीजींनी या सगळ्यांना टाकलं असेल, कारण मुख्यमंत्र्यांना एवढे अधिकार आहे तर पंतप्रधान आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठंच नाही याचा अर्थ असा होते. आणि एक अत्यंत महत्वाचा विषय उद्धव साहेबांमुळे ते घडलं की मागच्या निवडणुकीत हीच बाई मुस्लिम लोकांच्या मतावर निवडून आली, नंतर भाजपकडे गेली. म्हणजे हिंदू धर्मात नसल्यासारखे ते होते, म्हणजे त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीचे होते. आणि आमच्या उद्धव साहेबांच्या आकसापोटी म्हणा किंवा विरोधापोटी म्हणा हे हिंदू धर्मात आले, हनुमान चालिसा वाचायला लागले. हे आमच्या उद्धव साहेबांचं कर्तृत्व आहे की दोन हिंदू धर्मीय नसताना किंवा हिंदू धर्माकडे त्यांचे विचार कदाचित वेगळे होत असताना त्या लोकांना परत उद्धव साहेबांमुळे या धर्मात येऊन हनुमान चालिसा असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरात पूजा अर्चना करायची असो, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. हे आमच्या उद्धव साहेबांचं यश आहे. पण काही ठिकाणी महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे, तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हा राज्य लेवलचा प्रश्न आहे आणि हायकमांडकडे अनेक मोठमोठे नेते आहेत, त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. आणि असं तर कुठंच नाही आहे, इथं तर प्रत्येक ठिकाणी रांग लागलेली आहे. उलट म्हणजे भाजपकडे भाजपच्या कितीतरी लोकांनी उमेदवारी परत केल्याची उदाहरणं तुमच्या समोरच आहे. तुम्ही मीडियावर मध्ये गेला तर निर्मला सीतारामन सारख्या बाईनं, जी कॅबिनेट मंत्री देशात असताना तिनं निवडणूक लढवली नाही, तर मग यांच्याचकडे उमेदवार नाही हे निश्चित. आमच्याकडे तर रांग लागली आहे, कोणाला द्यावं त्यासाठी भांडणं होऊन राहिले. तो म्हणते मला पाहिजे, तो म्हणते मला पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रश्न तर बरं, महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून काही वादविवाद ज्याचा परिणाम याच्यावर होईल, कार्यकर्त्यांवर होईल, असा काही प्रकार? बिलकुल नाही. तो पहिल्यांदा जेव्हा तिकीट डिक्लेअर होता तर प्रत्येकाला आशा असते की बा माझ्या, आता आमचा इथला 25 वर्ष खासदार शिवसेनेत होता. आमची मनापासून इच्छा होती की इथं शिवसेनेचं नेटवर्क आहे आणि जिल्ह्यात शिवसेना एकदम स्ट्रॉंग आहे, असं असताना इथं शिवसेनेचा उमेदवार दिला पाहिजे. परंतु मी अगोदरही सांगितलं की उद्धव साहेबांना संपूर्ण राज्याचं राजकारण करायचं आहे. जेव्हा त्यांना 21 सीट घ्यायच्या आहे, त्या 21 सीट आपल्यापेक्षा प्रॉमिनंट असतील तर मग त्यांना त्या अगोदर घेणं गरजेचं होतं. त्यामुळे 21 झाल्यानंतर सगळ्याच सीट आपण घेऊ असं होणार नाही. आपले मित्रपक्ष आहेत, त्यांच्याही भावनांचा आदर केला पाहिजे, म्हणून त्यांनी हे सोडले. आणि त्यात काही दिवस, 1-2 दिवस जे उमेदवार इच्छुक असतात किंवा त्यांचे कार्यकर्ते असतात जवळचे, ते लोक नाराज होतात, पण पर्यायानं 2-3 दिवसात सगळेजण होतात आपल्या जागी. इथे आता जी काँग्रेस आहे आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा प्रकारचं महाविकास आघाडीमधलं जे समीकरण आहे, महाराष्ट्रात आहे संपूर्ण. संपूर्ण महाराष्ट्रातही आहे आणि अमरावतीत सुद्धा आहे. तर अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कोणाचा झेंडा हाती घेऊ असा विचार येतो का? किंवा आता ज्या लोकांच्या सोबत आपण विरोधात होतो त्या लोकांसोबतच बसूनच काम करावं लागत आहे, त्याचं काय? निश्चित हा विचार येणं स्वाभाविक आहे की ज्या व्यक्तीनं शिवसेनेचं अनेक वर्षापासून काम केलेलं आहे त्याच्यासमोर जर पंजा आला तर त्याला ते कठीण जाणार हे निश्चित आहे. परंतु सर्वात पहिले त्याच्या मनात उद्धव साहेबांना दिलेला शब्द येते. जेव्हा जो व्यक्ती एवढं मोठं वादळ आलं, 40 आमदार गेले आणि सरकार तिकडे गेलं आणि त्या सत्तेपोटी आमचा कार्यकर्ता हल्ला नाही, तर उद्धव साहेबांच्या शब्दावर महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याची शपथ सुद्धा त्यांनी घेतली आहे. पंजा असो की तुतारी असो, महाविकास आघाडी आहे. ज्या ठिकाणी पंजा नसेल त्या ठिकाणी आमची मशाल आहे. त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांची हीच परिस्थिती आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही बिलकुल, आज जिल्ह्याची निवडणूक तुम्ही पाहिली असेल तर प्रत्येक शिवसैनिक अत्यंत ताकदीनं, तुम्ही रोजच्या पदयात्रा जर पाहत असाल तर शिवसैनिक मोठ्या उत्साहानं प्रत्येक पदयात्रेत सहभागी आहेत. दिवसभर तो कुठे ना कुठे प्रचारात म्हणजे कंटिन्यू बिझी आहे. तर या प्रचारावरूनच एक मुद्दा असा आठवला मला की या प्रचारादरम्यानच शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये हातापाई झाल्याच्या बातम्या समोर आल्या, तर त्याच्यात कितपत सत्यता आहे? मी अगोदरही सांगितलं की वैचारिक मतभेद असतात आणि आपल्या घरीच एकमेकासोबत पटत नाही, तर आमच्याकडे काही वैचारिक मतभेद आहेत, परंतु पर्यायाने ते सॉल्व्ह होत असतात. कारण प्रत्येक ठिकाणी इतर लोक इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांना मध्यस्थी करतात, त्यांना एकमेकांच्या चुका समजावून सांगतात. त्यामुळे अनेक वर्षापासून राजकारण असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टीचा काही दुष्परिणाम होईल मला असं वाटत नाही. उलट मी पहिलेही सांगितलं की दोन्ही ज्या लोकांमध्ये जर वाद झाला असेल तर त्यांनी दोघांनी शर्यत लावावी आणि कोण या उमेदवाराला आपल्या जास्तीत जास्त प्रयत्नाने निवडून आणेल याच्यासाठी त्याने समोर यावं. बघा, पहिल्यांदा आता ही जी राजकीय परिस्थिती अमरावती जिल्ह्याची आहे याच्यामध्ये महायुतीचा परडा भारी आहे असं बोललं जातं, कारण राणा यांना पहिल्यांदा भाजपचं चिन्ह मिळालं आहे आणि संपूर्ण देशामधली मोदी लहर, अबकी बार 400 पारचे नारे आणि हे सगळं पाहता राणा यांचा जो पलडा आहे तो भारी आहे असं म्हटलं जातं. तर तुमचं काय चिंतन आहे त्याच्याबद्दलचं? आता मागच्या वेळेस या राणाबाई निवडून आल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या
समर्थन आहे. समर्थन अपक्ष. आणि आज या जिल्ह्यात 3.5 लाख मुस्लिम मत आहे आणि जवळपास 3 लाख मतं बौद्धिस्ट आहे हम्म. आणि इतर तिन्ही पक्षाचे कॅडर वोट आहेत. आता तुम्ही मला सांगा की मागच्या वेळेस यांना 5 लाख मतं मिळाली. शिवसेना भाजपच्या उमेदवारांना 4,74,000 मिळाली. जवळपास 36,000 काहीतरी पराभव झाला. 37,000. तर त्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या युतीत समजा आता ह्या लढत आहेत. आता त्यात शिवसेना सरकली मागे तर मग अर्धे मतच असतील. चला आम्ही 2 लाख धरू शिवसेनेचे, 2,74,000 यांचे झाले. तर आमच्या या महाविकास आघाडीत मुस्लिम मतं, बौद्ध मतं तर ऑलरेडी काँग्रेसची परंपरागत मत आहे. त्याच्यात हे 2 लाख शिवसेनेचे ऍड झाले. यांच्यात ऍडिशन काय आहे? हे तर 274 वर थांबले ना. मग यांच्याकडे ऍडिशन कुठलं आहे? ज्या मेळघाटाचा हे नेहमी कित्ता गिरवतात, तिथे जाऊन डान्स करतात, त्यांच्या सणांमध्ये सहभागी होतात. त्या मेळघाटचा एक मोठा मुद्दा आहे की मनरेगा अंतर्गत तिथे जवळपास 1,20,000 लोकांना दरवर्षी रोजगार लागतो. परंतु फक्त 60,000 लोकांना तिथे रोजगार मिळते. इतर 60,000 लोक या जिल्ह्यातून पर्यायानं या राज्यातून मायग्रेट होतात आणि तिथे जाऊन ते आपापला व्यवसाय करतात, कुठंतरी मजुरी करतात. आपला महत्वाचा सण होळीच्या वेळेस सगळे परत येतात. सण झाला की परत जातात. मग या गोष्टीमध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही आणि पर्यायानं ते अशिक्षित राहतात. मग त्यांच्याही वाट्याला अशीच मजुरी येते. तर हे या खासदाराचं अपयश आहे की ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करता किंवा निवडून येता त्या लोकांना सर्व सुख सुविधा तुम्ही पुरवल्या पाहिजे किंवा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या मॅडमनं किती वेळा लोकसभेत प्रश्न उचलले, प्रत्येक वेळेस बोलल्या, परंतु मी एक पदाधिकारी आहे. मी कुठल्याही याच्यात एक निवेदन एखाद्या अधिकाऱ्याला देऊन असा फोटो काढून पेपरला देत नाही. मी त्याचा पाठपुरा करतो का हे काम झालं पाहिजे. जरी हे काम होत नसेल तर त्याचे लिगल फॅक्ट्स चेक केल्या पाहिजे, कशामुळे होत नाही आणि त्याच्यासाठी माझ्या वरिष्ठांना जाऊन त्यांचे पत्र किंवा त्यांचा आधार घेऊन ते काम केलं पाहिजे. हे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीचं काम असते. यांनी 10 वेळा प्रश्न विचारले असेल कुठले, पण त्याच्यात मार्गी कोण चालवला? एकीकडे ह्या म्हणतात की देशाचे गृहमंत्री अमित शहा माझे अत्यंत जवळचे आहे की देवेंद्र फडणवीसांना 8 दिवस मुलाखत मिळत नाही, यांना एका तासात त्यांची भेट होते. आणि इकडे देवेंद्र फडणवीस साहेब आपलं रवी राणा म्हणतात की देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या अत्यंत जवळचे आहे. मग दोघांच्या जवळचे देशाचे गृहमंत्री आहे, त्या जिल्ह्यात विकास कामाचा कुठंच नाव घेण्यासारखं एकही विकास काम नाही. आज बडनेरा मतदारसंघातले तुम्ही रस्ते पाहिले तर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी एखाद्या मुलीसाठी वर पाहायला तिथले लोक गेले मुलांकडचे तर परत त्या गावात जात नाही ते रस्त्यात. म्हणजे अशी दुर्दशा आहे. एखाद्या पेशंटला जर न्यायचं असलं तर एखादी म्हणजे गरोदर स्त्री जर गेली तर तिला इतका त्रास आहे की रस्त्यात डिलिव्हरी ना होऊन जावं, इतके खराब रस्ते आहे. मग तुमच्याकडे एवढे मोठे नेते आहेत, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही सांगता की आम्ही नागरिकांच्या विकासासाठी सरकारला समर्थन केलंय, मग विकास का करू शकत नाही? याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? म्हणजे निश्चित अमरावती जनता हे सगळं पाहून आहे आणि येणाऱ्या काळात या 26 तारखेला त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागणार आहे. तुम्ही यापूर्वी पण युतीमध्ये होते भाजपच्या सोबत 2019च्या निवडणुकीमध्ये. त्यावेळेला तुमचे शिवसेनेचेच उमेदवार होते आनंदरावजी अडसूळ, जे आधी पण खासदार राहिलेले होते. त्यांची कदाचित 3री टर्म होती खासदारकीची आणि बऱ्यापैकी मोदी लाट, तेव्हा मोदी लाट म्हणजे खूपच गवगवा होता मोदीजींचा. अशा वेळेला सुद्धा अडसूळ साहेबांचा पराभव त्या निवडणुकीमध्ये झाला. तर त्याची काही कारणं थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? त्याची कारणं अशी होती की जे डिवायडेशन होतं मागच्या निवडणुकीत, देवपारे यांनी 1 लाख मतं घेतली होती, राजेंद्र गवईंनी 65,000 मतं घेतली होती, इतर लोकांनी जवळपास 2.25 लाख मतांचं डिवायडेशन झालं होतं. परंतु त्यावेळेस राजेंद्र गवई उभे राहिले नाही. देवपारेंनी सुद्धा 50-55,000 मतं घेतली. त्यामुळे 1.5 ते 2 लाख मतं ते डायरेक्ट त्यांच्याकडे प्लस झाले आणि ते झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनामुळे. त्याच्यामुळे आमची जी मतं होती ती आम्हाला पूर्ण मिळाली. उलट त्याच्याऐवजी 7,000 मतं जास्त मिळाली. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीपेक्षा 7,000 मतं जास्त मिळाली होती. आणि अनंतराव अडसूळ शिवसेनेचे खासदार होते. त्यांची कामं सुद्धा म्हणजे या शकुंतलासाठी 2100 कोटीचा निधी त्यांनी आणला होता. फिनले मिल चालू केलं. रेल्वेचं नेटवर्क इतकं मोठं केलं की रेल्वे मंत्र्यांनी इथं आल्यानंतर एक दिवस सभेत सांगितलं होतं की ये आदमी इतना डेंजरेबल है कि ये आने का पहिले इसका काम करना पडता, नाही तो ये बैठता ही जाता ही नहीं. तर त्याच्यामुळे रेल्वेच्या आता तुम्ही कितीतरी रेल्वे सुरू झाल्या, जाताना त्यांनी 71 करोडचा निधी सँक्शन केला होता. त्याच्यामुळे ते एक्स्केलेटर प्लस एक पूल झालेला आहे. त्याचं श्रेय सुद्धा यांनी घेतलं. लगेच ते झाल्यानंतर रिबिन किंवा बोर्ड लावायला हे तयार असतात. त्याच्या अगोदर प्रवीण पोटे आमदार आपलं पालकमंत्री होते. त्यावेळेस तर असं होतं की एक प्रोग्राम सेट झाला की या जिल्ह्यातले विकास कामाचा उद्या भूमिपूजन आहे, तर यांची गाडी समोर राहायची आणि त्या गाडीमध्ये
भोंगा ते लाऊडस्पीकर सगळं आणि बोर्ड, आणि ज्या ठिकाणी हे उद्घाटन करणार आहे त्याच्या अगोदर हे उद्घाटन करून जायचे आणि त्याच्या मागून हे गेले की यांना पहिलेच बोर्ड दिसायचं. म्हणजे इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण यांनी केलं. आताही किती गावात अशी उदाहरणं आहे की बोर्ड लावले, भूमिपूजन केलं, परंतु काम झालं नाही. मग या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम येणार या 26 तारखेला. तर तुमच्यासाठी आता हा शेवटचा प्रश्न आहे माझा, की तुमचा जो अनुभव आहे खासदारकीच्या निवडणुकीचा, त्या अनुभवाचा आता यावेळेला बळवंत वानखेडे यांना काय उपयोग होणार आहे? अनुभव म्हणण्यापेक्षा आमच्या जे प्रयत्न आहे ते अत्यंत प्रामाणिक आहे. आमचा शिवसैनिक एकदम उत्साहानं काम करतोय. त्याला कुठेही वाटत नाही का बाबा मी वेगळ्या व्यक्तीचा आहे, वेगळ्या व्यक्तीचं काम करतोय. जो उमेदवार आहे तो सुद्धा अत्यंत सक्षम आहे. त्याचा इतिहास म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, त्यानंतर आमदार बनला. म्हणजे तो सगळ्या स्तरातून गेलेला आहे आणि या सगळ्या स्तरातून निवडून त्याला दिलं म्हणजे निश्चित त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे. आणि त्या व्यक्तीचं जे आचरण आहे अत्यंत नम्र आहे. लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे त्याचं मोठं उदाहरण आहे, की कुठल्याही व्यक्तीचं गेलं की आस्थेनं विचारणं, त्याचं काम समजून घेणं आणि त्याचं काम करण्याचा प्रयत्न करणं आणि पर्यायानं बरेचदा त्याचं काम करणं, याचीच पावती आहे की ते सगळ्या निवडणुका जिंकत आले. त्यामुळे हे लोकसभेची निवडणूक सुद्धा ते जिंकणार आहे. असा खासदार या सध्या जेवढ्या रेसमध्ये त्यापैकी सगळ्यात चांगला उमेदवार तो आहे. त्यामुळे त्याला अमरावतीची जनता निश्चित निवडून देईल. म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये नवनीत राणांच्या समोर एक खूप मोठं चॅलेंज म्हणजे बळवंत वानखेडे हे आहे तुमच्या नजरेत? 100%. मी सगळा ग्राफ तुम्हाला सांगितलाय की वोट शेअर कसं होणार आहे आणि आम्ही कशा फरकानं आम्ही जिंकणार आहोत आणि यांचे जे जुने जे काम आहेत जे न केलेले आहे आणि जे न्यूसन्स व्हॅल्यू आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधी या बळवंतरावांना त्यांनी चपला उचलणारा म्हटलं, त्या यशोमतींना पैसे घेतल्याचं म्हटलं, बच्चू कडूंना घरात जाऊन मारतो म्हटलं, पालकमंत्री प्रवीण पोटे होते त्यांना बालकमंत्री म्हटलं, त्यांना कानपटीत मारतो म्हटलं, एका नगरसेवकाला घरापासून मारत आणतो असं म्हटलं. म्हणजे ह्या सगळ्या अरोगन्सीज ज्या आहे ह्या लोकांच्या नजरेत आहे. जेव्हा माझ्यासारखा व्यक्ती लक्षात ठेवू शकतो तर प्रत्येक माणसाच्या लक्षात ती आहे की या व्यक्तीनं ह्या अमरावतीचं भाऊसाहेब देशमुख म्हणजे पंजाबराव देशमुख जेव्हा पहिले हे कृषी मंत्री होते त्यांचा हा जिल्हा आहे. इथं संत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा जिल्हा आहे. आध्यात्मिक जिल्हा, क्रीडा नगरी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासारखं एक मोठी संस्था, जगविख्यात संस्था इथे आहे. आणि या जिल्ह्याचं म्हणजे वैभव असं आहे की श्रीकृष्ण भगवान या ठिकाणी 2 ठिकाणी स्वतः त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. अशा म्हणजे आध्यात्मिक नगरीत आजपर्यंतचं राजकारण अत्यंत सुपीक पद्धतीनं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण चालू होतं. परंतु जेव्हापासून या दोघांचा या राजकारणात प्रवेश झाला तर तुम्ही पाहिलं असेल त्या अमरावतीचं राजकारणाचा स्तर अत्यंत खालच्या स्तरावर गेला आणि त्याला कारणीभूत 100% हे लोक आहेत. कारण इतर लोक त्यांच्या या गोष्टींना उत्तर देताना त्यांच्या मागे जाताना काही प्रमाणात या वृत्तीकडे जात आहे. त्यामुळे अमरावतीत जे काही चुकीचं घडत आहे याचा निश्चित जबाबदार हे लोक आहेत. खूप खूप धन्यवाद सुनीलजी. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला, मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.